अंधाराच्या हाका भाग 5 भला बुरा बुरा भला है. लेखक संवेद कळेगावकर. हल्ली मला माझीच पात्र भेटायला येतात. मीच लिहिलेले सैतान कधी आरशात दिसायला लागतात तेव्हा मला स्वतःचीच भीती वाटते. बोलताना चंदनची नजर परत परत छताकडे जात होती. हो, तो तिथेच होता. अभय जाधवराव, त्याच्या पहिल्या कादंबरीचा नायक. छतावर उलटा लटकून त्याच्या बटबटीत डोळ्यांनी तो चंदनकडेच रोखून पाहत होता. छोट्याशा पालीसारखा छतावरून सरसरणारा अभय जाधवराव. त्याच्याकडे दुर्लक्ष करत चंदननं कपाळावरून येणारा घामाचा उघळ पुसला आणि एका हातानं पुन्हा माईक घट्ट धरला. पण आता यातून सुटका नाही. मला पर्याय नाही म्हणून किंवा माझ्या वाचकांना आवडतं म्हणून. मला आरशात दडलेल्या त्या सैतानाचा शोध घेणं भाग आहे. धन्यवाद. समारोपाचं वाक्य बोलून चंदन खुर्चीत, खरं सांगायचं तर मटकनच बसला. तेव्हा त्याच्यावर फिदा असणारी तरुण मंडळी प्रचंड खुश होऊन कितीतरी वेळ टाळ्या वाजवत उभी होती. पोस्टमन रोज येतो असं काहीसं विचित्र नाव असलेल्या चंदनच्या दुसऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला तुडुंब गर्दी अपेक्षितच होती. त्याचं पहिलं पुस्तक खूप सावल्या आहेत अशक्य गाजलं होतं. नन आणि कॉन्ज्युरिंगच्या पाण्यावर पोसलेल्या तरण्या पोरांना हातात पुस्तक घ्यायला लावणारं हे अस्सल देशी वाण भल्या भल्यांना घाम फोडणारं निघालं होतं. सामान्य माणसाच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमध्ये दडलेलं गूढ, मेंदूला पोखरू पाहणारी पात्र आणि कल्पनेपलीकडचा शेवट चंदनच्या भयकथांना थेट क्लासिक प्रकारात नेऊ पाहत होते. गूढकथा म्हणजे हलक्या दर्जाचं लिखाण असा ठाम समज असणाऱ्या तमाम शहाण्यांनी चंदनच्या पोस्टमन रोज येतोचा प्रकाशन सोहळा विसरू नये एवढी तुडुंब गर्दी असलेल्या हॉलच्या कोपऱ्यात अगस्त्य बसला होता. चंदनचा कसानुसा झालेला चेहरा आणि त्यावर दाटलेली अनपेक्षित भीती बघत अगस्त्यानं हॉल सोडला आणि Sample complete. Ready to continue?